माझी किती देवाचा माझ्या राजांचा काळाचा ओळख नाही. आणि म्हणून सवय बघा आज काय आणलंय की त्या भारत मातेला मिळवते. आता शक्तीवाली मी शक्तीचा मारा उंच करणार नाही. आणि म्हणूनच त्या भारत मातेला काय सांगत आहे बघा, की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही. आता परवाची न्यूज बघितली पाकिस्तानची, त्याची मुलगी 18 महिन्याच्या मुलीवरती केलेला बलात्कार, तो 18 वर्षाच्या मुलाने, आणि बिचाऱ्या त्याची मुलीचा जीव त्यामध्ये गेला. तिची काय चूक होती तिला सांगता येत नाही की माझ्यासोबत काय घडलं किंवा काय झालंय. भले पाकिस्तान असो कुठलाही देश असो, पण ही घटना कुठेही घडली तरीही ती अपमानास्पदच आहे. आणि म्हणून वाटते की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही. अपराध्यांची मानगुटी आजवर कोणी धरलीच नाही. आज सांगायला अभिमान वाटतोय की तुकाराम मुंडे आले म्हणून आपला आता पोट तरी चांगलं होणार आहे. आतापर्यंत आपण काय भेसळयुक्त पदार्थ खातो हे आपल्याला माहित नाही. चायनीज भेळचा रंग बदलला, आता लालची पांढरी झाली. तुकाराम साहेबांमुळे, तुकाराम मुंडे साहेबांना आता शाहिरी माणूस समजला की आज त्यांच्यामुळे आजची आपली येणारी मुलं बाळं किंवा याच्यावर येणारी पुढची पिढी तरी निदान सुरक्षित अन्न खाईल. आणि म्हणून की अत्याचाराला सीमा काही उरलीच नाही. अहो अपराध्यांची मानगुटी आजवर कोणी धरलीच नाही. आणि गुलामगिरीची ती वर्ष अजून सरलीच नाही. अहो शिवरायांची शिकवण खरी अजून कोणी बनी धरलीच नाही. गाड्यांवरती महाराजांचा फोटो, काही पण रे बाई राहिलं आमच्या गाडीवर महाराजांचा फोटो
हा स्वतःची लेखणी सगळं काही जे काही आपण ते स्वतःचं स्वतः लिहिलं. हा आणि कालच लिहिलंय, आज आणलंय, काल लिहिलंय, आज आणलंय असं आहे. तर बुवा सुरुवातच अशी आहे, पुढे पुढे काय होईल विचार करा. बरोबर ना? गण सादर करते. तत्पूर्वी या सुंदर सवालासाठी माझ्या ताई सुवर्णाताई शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ताई नक्कीच तुमचा आशीर्वाद म्हणून समजून घे. गाण्याकडे वळूया. पहा आता सर्व शाहीर याचना करतायत, विनवणी करतायत आधी मायेला, पार्वतीला किंवा त्या गणाला की आता लवकर येईल. झालं आता कोकणवासियांची आतुरता फार अशी ताकलेली आहे की कधी आपला गणराज येतोय आपल्या भेटीला. आज या ठिकाणी माझी सर्व युट्यूबर्स मंडळी आलेली आहेत. तर त्या सर्व युट्यूबर्स मंडळींना शाहीर मानाची मानवंदना देत आहे. उद्या मला फेमस करून टाका. तर गण बघा काय सादर करत आहे की आता ती पार्वती सांगते, शेवटी ती पार्वती माता पार्वती कंटाळली. आपण ज्या प्रार्थना करतो त्या सगळ्या त्या कैलासापर्यंत पोहोचतंय. बघा कैलासावरती काय वातावरण चालू आहे की पार्वती म्हणते की बाळा गजानना आता जा लवकर, सगळेच तुझी वाट बघताय, तू जा लवकर. मग गण कसं आहे बघा. अरे सारीकडे तुझ्याच नावाचा गाजा वाजा आहे. अरे तुझे या समस्त सृष्टीचा राज आहे. अरे गणेश चतुर्थी हा सण हा सुखाचा आहे. कारण घरी येणार तो दुःख हरता शुभराज माझा. आणि मग ओय राजू फरकवा असू दे. सत्यवान शिंदे तुमच्या बाजूला आहे, असू दे. बाकी सगळ्यांनी ऐका. तुम्ही माझ्या शेवटी तुम्ही सगळे मागासवर्गीय शिष्य दिले आहे, मग सगळ्यांनी ऐका. ओय राजू प्यार ना करियो दिल टूट जाता. काय बघा म्हणायचं. सांगे तुला ही आधी माया जा लवकर गणराया. आतुरला कोकण सारा बाळा तुलाच पाया. परसुनिया सांगते सरी सृष्टी लागे तुझे गुणगाया. सांगे तुला ही आधी माया जा लवकर गणराया. 1 2 3
बसा जरा 2 मिनिटं खाली. काय गडबडलं की काय तुम्ही? म्हणजे काय नाचतो की गडबडतं? आम्ही नाही की गाताना गडबड. या ठिकाणी आकाश बर्गे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कट्टर श्री संत बाळूमामा भक्त आयोजित कलगी तुऱ्याचा महामुकाबला शाहीर सचिनजी कदम विरुद्ध शाहीर संजयजी ठाणक दिनांक 22 ऑगस्ट सायंकाळी. हो होय होय आता येते की नाही? येते ना. हा फुल करा, फुल करा. तर दिनांक 22 ऑगस्ट 2024 सायंकाळी 6:30 वाजता SNDT कॉलेज म्हणजे इथेच घाटकोपरलाच हा सामना होणार आहे 22 ऑगस्टला. तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. या दोन्ही शाहिरांना आता सचिनजी कदम आहेत आणि संतोषजी ठाणक आहेत आमचे तुरेवाले शाहीर. त्याचप्रमाणे या रील स्टार रोशनी बारकू यांसाठी विशाल गोरे चंद्रकांत ढाणक गाव घेरा रसाळगड यांच्याकडून 200 100 प्रत्येक. तर आता स्तवन आणि गण झाले बरोबर. आता विषय आहे गवळण. तर आता गवळण म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आता मी सुद्धा सगळ्यांचे कार्यक्रम पाहते. तो शाहीर कुठलाही असू दे, नवीन असो जुना असो, मी सगळ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावते. मंडळालाही माहिती असेल तुमच्या वेळेस जेवढा वेळ इथे आयोजन आहे तेवढा वेळ मी येऊन गेले, कार्यक्रम बघून गेले. त्याचं मागचं कारणच आहे की लहान जरा इथे आवाज कमी. लहान थोर मोठा जो कोणी कसाही गातो ते आपण बघायचं. त्याशिवाय आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी माझी प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकत असते. तर आजवर मी जेवढे कार्यक्रम पाहिले सगळेच कार्यक्रम पाहिले. चांगले नवीन विषय लोक आणतायत. पण आज सत्यवान शिंदे शिष्य आहेत महाकाळ बुवांचे बरोबर. आता महाकाळ बुवांचा झालेला का सामना तुम्ही इथे पाहिलातच. तर बुवा कुठल्या तयारी त्याचे मला माहित नाही. पण माझी शक्तीची बाजू आहे, मला ती व्यवस्थितच मांडावी लागणार. मला इथे पापड मसाला करून चालणार नाही. आणि बाकी काय माझी दुसरी गाडी आहे तो तयारी झाली. सगळी गाडी रेडी आहे, फक्त बुवा गाडी करून दे. मग एक गाणं कसं सुटतो बघा. आणि म्हणून बुवा आज या कामाला पहिला कार्यक्रम आज या कामाला पहिल्यांदाच ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्याला न मारहाण करता त्याला बावा पुता करून सोडून देऊया. पहिली बारी त्यांची आहे, महाकाळ बुवाचा शिष्य आहे राणा प्रताप.
अपनी प्रेम कहानी मेरे राजा बन जा मेरे दिल की रानी अरे ऐकून घे ना कान्हा माझा सवाल आहे साधा हरी नाव माझे का तुझ्याच आधी पुसते तुझा राधा साधी सिंपल गवळ माझं नाव कृष्ण राधा कोणी म्हणत नाही राधा कृष्ण सगळे म्हणतात तर ते का का राधा कृष्ण म्हणतात त्याचं उत्तर द्यायचं आगळं बगडं मालतू फालतू द्यायचं नाही तेजल पवार आहे समोर भेंडी काशी करून टाकीन दुसऱ्या बाजूला लक्षात ठेवायचं नाद करायचं नाही आपला नाद करायचा नाही आणि म्हणून जरी गवळण साधी असली तरी त्याच्यातही विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याचा विचार आणि अभ्यास करून घ्या त्याच्या पूर्ण फोन लावा इथलं हॅलो ट्रिंग ट्रिंग अरे ऐकून घे ना काना माझा सवाल आहे साधा तुझ्या सराज तुझे तुझ्या सराज
माझा प्रश्न थोडक्यात सांगते बुवाला. या ठिकाणी दिनेश परशुराम दादा यांच्याकडून युट्यूबर्स आहेत तर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बघा माझा प्रश्न बुवाला मी दिलेला आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्या मंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय? हा माझा साधा आणि सोपा प्रश्न बुवाला आहे. तर बुवा प्रयत्न करा, जमलं तर उत्तर द्या. आणि म्हणून शेवटचं गीत बघा काय गीत आहे. आणि शक्ती तुला हा सवाल जवाबाचं पाहिजे. आणि शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. आणि शक्ती तुला गाणारा हा दमदार आवाजाचा पाहिजे. बरोबर ना? आवाज दमदार पाहिजे ना? शाहीर म्हटलं का भेंडी आवाज. समोरचा गार झालाच पाहिजे. आता बुवा गार झालाय का नाही माहिती. शेवटी सळसळत रक्तय ना. कुमार सत्यवान शिंदे अजून कुमार व्हायला श्रीपती नाही आले. कारण श्री तर श्री होती तेव्हा थोडं लग्न होतं. आता कुमार आहे का म्हणून बघा. आणि शक्ती तुला हा सवाल जवाबाचा पाहिजे. शाहिराचा नाच हा त्या बाजाचा पाहिजे. आणि शक्ती तुला गाणारा हा दमदार आवाजाचा पाहिजे. आणि गोरेवाला शाहीर रसिका. आता मी शक्तीवाली म्हणून कशी सजून येते की नाही? कशी दिसते मी? एक नंबर थोडा छान वाटते की नाही? स्वतःला चांगलं रुबाब पाहिजे. आणि म्हणून आणि गोरेवाला शाहीर हा नेहमी कसा रुबाबाचा पाहिजे. आता बघूया या बुवाचा रुबाब काय येतो. आणि म्हणून सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का? माझ्या भीमरायावानी सांग पुढारी होईल का? म्हणून बुवा ऐकून घ्या. अरे ऐकून घे ना तू शाहिरा. पहा रसिका, आज कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून पण खरं तर मी त्यांचं श्रद्धांजली मी नाही म्हणणार, आदरांजली गीत घेऊन आले. पण असा आवाज जेव्हा लागतो ना, खडा आवाज, तेव्हा खरंच काळजातून आणि मनातून आणि अखंड शरीरातून शहारे निघून त्या शाहिराची आठवण होते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आम्ही आपले त्यांच्यासमोर काहीच नव्हतं आणि काहीच नाही आणि काहीच नसणार. त्यांच्यासारखा ठाण्यावाद एकच झाला, एकच, आणि कुणी होणारच नाही. म्हणून आठवण झाली ठाणेकर बुवाची. पण मी त्यांना श्रद्धांजली नाही नाहीच देणार. ते माझ्या सोबत आहेत, माझ्या हृदयात बसलेले. आणि म्हणून दुसऱ्या वारी मी गाणं नक्कीच येणार आहे. पण आता बुवांना काय म्हणायचंय? आणि ऐकून घे ना तू शाहिरा. जर खेळात असशील तू माहिरा. आधी काय मांडलंय ना
गावडे यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा करीत आहे आणि ढोलकीपट्टू निकेत गावडे गणपतीपुळे रत्नागिरी यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. माझी प्रथम फेरी रितसर संपलेली आहे. एक्स्ट्राची गाडी आहे म्हणजे दुसऱ्या बारीत नक्कीच घेऊया. दुसऱ्या बारीत वेळ मिळावा म्हणून ही कटछाट चालू आहे. सर्व रसिक प्रेक्षक सुजाण आहात आणि सर्वजण खूप चांगले आहात. या ठिकाणी जसा मला प्रतिसाद दिला तसा बुवांनाही द्या आणि नाच खरंच चांगला होऊ दे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने प्रथम फेरी संपत आहे आणि दुसरी फेरी लवकरच येणार आहोत. तर बुवांना शुभेच्छा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दादा